नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण बघतोय TY BCom सेमिस्टर 5 2019 क्रेडिट पॅटर्न ऑडिटिंग अंकेक्षण या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न. या अगोदर 100 प्रश्नांचा एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे. हा आहे व्हिडिओ नंबर 2. यामध्ये एकूण 100 प्रश्न असतील. 101 ते 200 पर्यंतचे प्रश्न जे आहेत त्याचा विचार या व्हिडिओमध्ये केला जाईल. प्रश्न नंबर 101. संयुक्त अंकेक्षण टिंबटिंब सुचविते. योग्य उत्तर आहे पर्याय 2 व 3 या दोन्ही कंपन्यांचे अंकेक्षण. प्रश्न नंबर 102. सिस्टीम अंकेक्षण टिंबटिंब सुचविते. योग्य उत्तर आहे लेखा आणि नियंत्रण प्रणालीची चौकशी. प्रश्न नंबर 103. अंतर्गत तपासणीत टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न नंबर 104. वगळण्याच्या चुका टिंबटिंब आहेत. योग्य उत्तर आहे तांत्रिक त्रुटी. प्रश्न नंबर 105. खरेदी केलेल्या वस्तूंच्या देयकाच्या मदतीने आश्वासन दिले पाहिजे हे विधान टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे लेखाधारकांचे विधान. प्रश्न नंबर 106. गुंतवणूकदाराच्या मदतीने टिंबटिंब दिले पाहिजे. योग्य उत्तर आहे दलाल पुस्तक. प्रश्न नंबर 107. मालमत्ता पडताळणीचे वैशिष्ट्य. योग्य उत्तर आहे वरील सर्व. मालमत्तेचे भौतिक सत्यापन, मालमत्तेचे मूल्य तपासणे, त्यांच्या अधिग्रहण करण्याच्या अधिकाराची तपासणी करणे. प्रश्न नंबर 108. अंकेक्षण मूल्यवान नाही असे नमूद केले होते. योग्य उत्तर आहे किंग्स्टन कॉटन मिल्स प्रकरण. प्रश्न नंबर 109. पुस्तक टिंबटिंबच्या मदतीने सत्यापित केले जावे. योग्य उत्तर आहे कर्जदाराचे वेळापत्रक. प्रश्न नंबर 110. टिंबटिंबद्वारा विशेष लेखापरीक्षक नियुक्त केले जातात. योग्य उत्तर आहे केंद्र सरकार. प्रश्न नंबर 111. कंपनी अंकेक्षकाची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी त्याला टिंबटिंबद्वारे काढली जाऊ शकते. योग्य उत्तर आहे भागधारक. प्रश्न नंबर 112. सरकारी कंपनीच्या लेखापरीक्षकाला त्याचा अहवाल टिंबटिंब यांना सादर करावा लागतो. योग्य उत्तर आहे केंद्र सरकार. प्रश्न नंबर 113. समभागांचे वाटप करताना लेखापरीक्षकाने टिंबटिंब दिलेली पाहिजे. योग्य उत्तर आहे माहितीपत्रकाच्या 120 दिवसांची मुदत. प्रश्न नंबर 114. एखादी कंपनी अधिकृत असल्यास टिंबटिंब केले जाऊ शकते. योग्य उत्तर आहे संघटनेचे लेखन. प्रश्न नंबर 115. समभाग जारी केल्यावर प्राप्त प्रीमियम टिंबटिंब नंतर हस्तांतरित केला जावा. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न नंबर 116. विशेष ठराव म्हणजे टिंबटिंब. योग्य उत्तर आहे 2/3 बहुमत. प्रश्न नंबर 117. लेखापरीक्षक हा टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे दलाल एजंट. प्रश्न नंबर 118. अंकेक्षण हे टिंबटिंब व्यवहारात पाहत असते. योग्य उत्तर आहे किंमत. प्रश्न नंबर 119. कंपनी स्थापन झाल्यापासून 1 महिन्याच्या आत जी बैठक बोलविली जाते त्यास टिंबटिंब म्हणतात. योग्य उत्तर आहे वैधानिक. प्रश्न नंबर 120. अंकेक्षण करण्यासाठी टिंबटिंब याची आवश्यकता नसते. योग्य उत्तर आहे व्यवस्थापन. प्रश्न नंबर 121. पुढीलपैकी कोणते लेखापरीक्षकाचे कार्य नाही. योग्य उत्तर आहे अंतिम खाती तयार करणे. प्रश्न नंबर 122. अंकेक्षणाची व्याप्ती टिंबटिंब करत नाही. योग्य उत्तर आहे लेजर पोस्टिंग तपासणी. प्रश्न नंबर 123. पुढीलपैकी कोणते अमूर्त मालमत्तेचे उदाहरण आहे. योग्य उत्तर आहे सद्भावना व पेटंट्स दोन्हीही. प्रश्न नंबर 124. टिंबटिंब तपास आवश्यक आहे. योग्य उत्तर आहे वरील दोन्हीही. म्हणजे व्यवसायात फसवणूक असल्याचा संशय आणि चालू व्यवसाय संपादन केल्यावर. प्रश्न नंबर 125. टिंबटिंब याला प्राथमिक विस्तार मानले जाते. योग्य उत्तर आहे बनावट मालमत्ता. प्रश्न नंबर 126. अंकेक्षण कार्यक्रमाला टिंबटिंब कार्यक्रम असे देखील म्हटले जाते. योग्य उत्तर आहे सुनियोजित रूपरेषा. प्रश्न नंबर 127. प्रगतिशील अंकेक्षण कार्यक्रमाला टिंबटिंब देखील म्हणतात. योग्य उत्तर आहे सापळा. प्रश्न नंबर 128. सध्याच्या अंकेक्षण फाईलमध्ये टिंबटिंब समाविष्ट आहे. योग्य उत्तर आहे अंकेक्षण वर्षाशी संबंधित बाब. प्रश्न नंबर 129. जेव्हा टिंबटिंब प्रभावी प्रणाली असते तेव्हा चाचणी तपासणी केली जाते. योग्य उत्तर आहे अंतर्गत नियंत्रण. प्रश्न नंबर 130. अंशतः अंकेक्षणाच्या सहाय्याने टिंबटिंब केले जाते. योग्य उत्तर आहे एकल व्यापाराची काळजी. प्रश्न नंबर 131. पुनर्प्राप्त झाल्यानंतर ताब्यात घेतलेल्या खात्यात उर्वरित शिल्लक टिंबटिंबमध्ये पाठवितात. योग्य उत्तर आहे भांडवल राखीव. प्रश्न नंबर 132. अंकेक्षण टिंबटिंब यासाठी जबाबदाऱ्या सुचविते. योग्य उत्तर आहे वरील सर्व. चुकीची माहिती तपासात मदत, दोषी अधिकाऱ्यांवर खटला चालविण्यास मदत.
प्रश्न नंबर 133 अंकेक्षण वैधानिक दायित्वामध्ये टिंबटिंब समाविष्ट आहे. योग्य उत्तर आहे वरील दोन्हीही. कंपनी कायदा 2013 अंतर्गत उत्तरदायित्व, भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत उत्तरदायित्व. प्रश्न नंबर 134 अंकेक्षणाच्या अधिकारामध्ये पुढीलपैकी कोणता अधिकार समावेश होतो? योग्य उत्तर आहे वरील सर्व. खातेपुस्तक पाहण्याचा अधिकार, अधिकाऱ्याबद्दल माहिती व स्पष्टीकरण घेण्याचा अधिकार, सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार. प्रश्न नंबर 135 मालमत्ता ही अशी टिंबटिंब आहे जी भविष्यात मालमत्ता म्हणून परिपूर्ण होऊ शकते. योग्य उत्तर आहे सतत मालमत्ता. प्रश्न नंबर 136 टिंबटिंबच्या उजवीकडील तारखेला पुन्हा मूल्यमापन केले जाते. योग्य उत्तर आहे ताळेबंद. प्रश्न नंबर 137 मालमत्तेमुळे ज्यांचे मूल्य नाही परंतु खर्च किंवा तोटा दर्शविला जातो. योग्य उत्तर आहे बनावट मालमत्ता. प्रश्न नंबर 138 एखाद्या विशिष्ट मालमत्तेची तारीख कालबाह्य झाल्यास किंवा न वापरण्यायोग्य झाल्यावर विकल्यास टिंबटिंब प्राप्त होईल. योग्य उत्तर आहे स्क्रॅप व्हॅल्यू. प्रश्न नंबर 139 अंतर्गत तपासणी टिंबटिंब केली जाते. योग्य उत्तर आहे वर्षभर. प्रश्न नंबर 141 अंतर्गत अंकेक्षण मानके ही टिंबटिंब असतात. योग्य उत्तर आहे वरील सर्व. मूलभूत मानक, सामान्य मानके, फील्ड मानके. प्रश्न नंबर 141 टिंबटिंब अंकेक्षण म्हणजे एखाद्या संस्थेची कार्यप्रणाली, कार्यपद्धती व आचारसंहिता होय. योग्य उत्तर आहे सामाजिक अंकेक्षण. प्रश्न नंबर 142 मालकीवर आधारित टिंबटिंब अंकेक्षण आहे. योग्य उत्तर आहे ट्रस्ट अंकेक्षण. प्रश्न नंबर 143 अंकेक्षण पुरावा मिळविण्याची टिंबटिंब पद्धत आहे. योग्य उत्तर आहे वरील सर्व. निरीक्षण, तपासणी, गणना. प्रश्न नंबर 144 टिंबटिंब म्हणजे अशी व्यक्ती की जी मान्यताप्राप्त लेखाकर्म संस्थेची लेखाकर्माची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. योग्य उत्तर आहे लेखापाल. प्रश्न नंबर 145 प्रमाणनाचा टिंबटिंब प्रकार आहे. योग्य उत्तर आहे वरील सर्व. टेम्प्लेट प्रमाणन, समायोजन प्रमाणन, उलट प्रमाणन. प्रश्न नंबर 146 मालमत्तेच्या खरेदी किमतीच्या आधारावर मूल्यमापन करण्याची पद्धत म्हणजे टिंबटिंब होय. योग्य उत्तर आहे खर्च पद्धत. प्रश्न नंबर 147 पडताळणीची यंत्रे कोणती? योग्य उत्तर आहे वरील सर्व. तपासणी, निरीक्षण, पुष्टीकरण. प्रश्न नंबर 148 टिंबटिंब वर्षाची वैधानिक मुदत संपली तर हक्क न मिळालेल्या लाभांश खात्यात असलेले पैसे केंद्र सरकारकडे हस्तांतरित केले जाते. योग्य उत्तर आहे 3. प्रश्न नंबर 149 एकूण मुदत ठेव शेअर भांडवलाच्या आणि मुक्त साठ्याच्या टिंबटिंबपेक्षा जास्त नसाव्यात. योग्य उत्तर आहे 25. प्रश्न नंबर 150 जमा झालेल्या मुदत ठेवी व जमा झालेल्या व्याज अंतर्गत टिंबटिंब दर्शविले जाईल. योग्य उत्तर आहे असुरक्षित कर्ज. प्रश्न नंबर 151 कंपनीच्या कोणत्याही नागरी किंवा फौजदारी कारवाईविरुद्ध स्वतःचा बचाव करण्याच्या जबाबदारीने एखाद्या कंपनीच्या लेखापरीक्षकास कंपनीच्या मालमत्तांपैकी नुकसान भरपाई मिळवण्याचा हक्क आहे, परंतु हा निकाल त्याच्या बाजूने असेल तर. योग्य उत्तर आहे बरोबर. प्रश्न नंबर 152 कॉर्पोरेट फसवणुकीच्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी सरकारने टिंबटिंब विशेष बहुशिस्त संस्था स्थापन केली आहे. योग्य उत्तर आहे गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय. प्रश्न नंबर 153 मर्यादित कंपनी खरेदी करण्याच्या इच्छा असलेल्या मर्यादित कंपनीच्या वतीने चौकशी केली जाईल, तेथे अन्वेषकांना टिंबटिंब तपासणी करणे आवश्यक आहे. योग्य उत्तर आहे व्यक्तीची सुरक्षा. प्रश्न नंबर 154 वर्षभर किंवा नियमित कालांतराने केलेले अंकेक्षण हे टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. योग्य उत्तर आहे सतत अंकेक्षण. प्रश्न नंबर 155 जेव्हा विषयाची माहिती भौतिकपणे चुकीच्या पद्धतीने केली जाते तेव्हा टिंबटिंब व्यवसायी अयोग्य निष्कर्ष व्यक्त करतात. योग्य उत्तर आहे आश्वासन गुंतवणुकीचा धोका. प्रश्न नंबर 156 प्रत्येक संगणक आधारित अनुप्रयोग प्रणालीमधील विशिष्ट व्यवहार आणि माहितीशी संबंधित विशिष्ट टिंबटिंब असते. योग्य उत्तर आहे अनुप्रयोग नियंत्रण. प्रश्न नंबर 157 प्रत्येक कामगारांनी घालवलेला वेळ योग्य प्रकारे नोंदविला गेला पाहिजे यासाठी टिंबटिंब. योग्य उत्तर आहे अनुप्रयोग नियंत्रण. प्रश्न नंबर 158 पगाराच्या संदर्भात अंतर्गत तपासणीचे उद्दिष्ट टिंबटिंब. योग्य उत्तर आहे वरील सर्व. कामगारांचा कामगार यादीत समावेश, वेतनपत्रकात त्रुटी टाळण्यासाठी, टाईम कार्ड शुद्धता सुनिश्चित करणे. प्रश्न नंबर 159 मोठ्या संस्थांमध्ये सामान्यतः विक्री कर दबाव आणण्यासाठी आणि कर्ज जमा करण्यासाठी टिंबटिंब काम करतो. योग्य उत्तर आहे प्रवाह एजंट. प्रश्न नंबर 160 रोख विक्री मार्ग टिंबटिंब करता येते. योग्य उत्तर आहे वरील सर्व. काउंटरवर विक्री, ट्रॅव्हल एजंटची विक्री आणि टपाल विक्री. प्रश्न नंबर 161 पगाराच्या देयकाच्या बरोबर टिंबटिंब दिली पाहिजे. योग्य उत्तर आहे वेतनपत्रके. प्रश्न नंबर 162
पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? योग्य उत्तर आहे मूल्यमापन हा पडताळणीचा भाग आहे. प्रश्न नंबर 163. मुदत मालमत्तेचे मूल्यांकन संकल्पनेवर आधारित टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे चिंतन करणे. प्रश्न नंबर 164. थकबाकी खर्च टिंबटिंब मदतीने सत्यापित केले जावे. योग्य उत्तर आहे जर्नल पुस्तक. प्रश्न नंबर 165. गुंतवणुकीच्या मदतीने टिंबटिंब पडताळणी केली पाहिजे. योग्य उत्तर आहे सिक्युरिटीजची तपासणी. प्रश्न नंबर 166. टिंबटिंब मिळत नाही तोपर्यंत शेअर्स खरेदी करू नयेत. योग्य उत्तर आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रमाणपत्र. प्रश्न नंबर 167. विभाज्य नफ्यात टिंबटिंब समाविष्ट होऊ शकते. योग्य उत्तर आहे वरील सर्व. भांडवलावरील व्याज, भांडवल घसारा. प्रश्न नंबर 168. व्यवसाय खरेदी करण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीने टिंबटिंब गरजेचे. योग्य उत्तर आहे मिळकत क्षमता निश्चित करणे. प्रश्न नंबर 169. अंकेक्षण हे ऑडिटिंग या शब्दाचे मराठी भाषांतर असून अंकेक्षणाला लेखापरीक्षण व टिंबटिंब हे प्रतिशब्द देखील आहेत. योग्य उत्तर आहे हिशोब तपासणी. प्रश्न नंबर 170. अंतर्गत लेखापरीक्षकाची कर्तव्य टिंबटिंब याच्याशी निगडीत आहेत. योग्य उत्तर आहे व्यवस्थापन. प्रश्न नंबर 171. भौतिक सत्यापनाच्या पद्धतीमध्ये टिंबटिंब समाविष्ट आहेत. योग्य उत्तर आहे वरील सर्व. योजनाबद्ध विरुद्ध लेआउट डिझाईन नियम तपासणी, तार्किक समतुल्य तपासणी. प्रश्न नंबर 172. भागधारकांचे मिनिट पुस्तक टिंबटिंब दिले पाहिजे. योग्य उत्तर आहे बोनस समभागधारकांना. प्रश्न नंबर 173. फ्लोटिंग मालमत्तेचे मूल्य टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे किंमत आणि बाजारभाव जे काही कमी असेल. प्रश्न नंबर 174. सतत अंकेक्षणाचा उपयोग टिंबटिंब यांना होतो. योग्य उत्तर आहे बँकिंग व्यवसाय. प्रश्न नंबर 175. खात्यातील खोटेपणा कोण शोधू शकतो? योग्य उत्तर आहे जबाबदार अधिकारी. प्रश्न नंबर 176. लेखापरीक्षक कर्तव्यदक्ष असावा कारण तो टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे एक जबाबदार अधिकारी. प्रश्न नंबर 177. समभागांचे वाटप योग्य प्रकारे केले गेले आहे हे तपासण्यासाठी टिंबटिंब लेखापरीक्षकांचा संदर्भ घ्यावा. योग्य उत्तर आहे संचालकाची मिनिट पुस्तक. प्रश्न नंबर 178. समभाग जाहीर केल्यावर प्रीमियमसाठी प्राप्त केलेले रक्कम लेखापरीक्षकाने टिंबटिंब यामध्ये दर्शविले पाहिजे. योग्य उत्तर आहे प्रीमियम खाते व्यावसायिक सामायिक प्रीमियम खाते सामायिक. प्रश्न नंबर 179. विभाजनीय नफ्यात टिंबटिंब समाविष्ट होऊ नये. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न नंबर 180. भांडवली नफा. योग्य उत्तर आहे विशिष्ट परिस्थितीत लाभांश देऊन पैसे दिले जाऊ शकतात. प्रश्न नंबर 181. खाती व नोंदीच्या पुस्तकांची तपासणी. योग्य उत्तर आहे कायदेशीररित्या सक्तीचे नाही. प्रश्न नंबर 182. अन्वेषण हे टिंबटिंब वतीने केले जाते. योग्य उत्तर आहे मालक आणि तृतीय पक्षाच्या वतीने. प्रश्न नंबर 183. घसारासाठी जास्त तरतूद आकारणे परिणामी टिंबटिंब. योग्य उत्तर आहे नफ्यात कोणताही बदल नाही. प्रश्न नंबर 184. कंपनीच्या भागांची विक्री करण्यासाठी लोकांना टिंबटिंब पाठविले जाते. योग्य उत्तर आहे माहिती पुस्तक. प्रश्न नंबर 185. संगणकाभोवती अंकेक्षण म्हणून टिंबटिंब देखील ओळखले जाते. योग्य उत्तर आहे ब्लॅक बॉक्स. प्रश्न नंबर 186. खात्यांची कुशलतेने हाताळणी टिंबटिंब करतात. योग्य उत्तर आहे वरील सर्व. जबाबदार व वरिष्ठ अधिकारी, मालक, व्यवसायाचे संचालक. प्रश्न नंबर 187. टिंबटिंब हेतूसाठी खाती आणि बक्षिसे यांची तपासणी केली जाते. योग्य उत्तर आहे तपास. प्रश्न नंबर 188. चांगल्या अंकेक्षण अहवालाच्या आवश्यकतेमध्ये टिंबटिंब समाविष्ट आहे. योग्य उत्तर आहे वरील सर्व. साधेपणा, स्पष्टता, दृढता. प्रश्न नंबर 189. काही प्रचलित ऑपरेटिंग सिस्टीम. योग्य उत्तर आहे वरील दोन्हीही. युनिक्स, झेनिक. प्रश्न नंबर 190. संगणक म्हणून प्रत्यक्षात जो यंत्राचा संच मिळतो त्या संचास संगणकाची यंत्रणा किंवा टिंबटिंब असे देखील म्हणतात. योग्य उत्तर आहे हार्डवेअर. प्रश्न नंबर 191. गुंतवणुकीचे वर्गीकरण टिंबटिंब केले जाऊ शकते. योग्य उत्तर आहे वरील सर्व. शासकीय गुंतवणूक, समभागांची गुंतवणूक, अचल संपत्तीमध्ये गुंतवणूक. प्रश्न नंबर 192. लेखापरीक्षकाचे हक्क खालीलपैकी कोणते आहेत? योग्य उत्तर आहे वरील सर्व. कायदेशीर व तांत्रिक सल्ला, अंकेक्षण अहवालावर सही, मोबदला मिळविणे. प्रश्न नंबर 193. नुकसान भरपाई त्रुटी म्हणून टिंबटिंब देखील ओळखले जातात. योग्य उत्तर आहे ऑफसेटिंग त्रुटी. प्रश्न नंबर 194. रोख खरेदी संबंधित प्रमाणन टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे वरील सर्व. रोख बिल, कॅश मेमो, वस्तूंची आवक, पुस्तक. प्रश्न नंबर 195. फर्मचे मूल्य किंवा प्रतिष्ठा स्वरूपात टिंबटिंब दर्शविले जाते. योग्य उत्तर आहे सद्भावना. प्रश्न नंबर 196. पर्यावरण विधानात प्रतिबिंबित केल्याप्रमाणे एखाद्या संस्थेच्या कामगिरीशी संबंधित पुरावे प्राप्त करणे आणि वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन करणे हे पद्धतशीर प्रक्रिया टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे पर्यावरण अंकेक्षण. प्रश्न नंबर 197. समिती कंपनीचे लेखापरीक्षण आणि संचालक मंडळ यांच्यातील मध्यभागी
टिंबटिंब काम करते योग्य उत्तर आहे अंकेक्षण समिती. प्रश्न नंबर 198 आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती. संघटनेचा मसुदा MOA कंपनीच्या असोसिएशनचे लेखांकन आहे. योग्य उत्तर आहे कायम अंकेक्षण फाईल. प्रश्न नंबर 199 खालीलपैकी कोणता प्रकार अहवालाचा नाही. योग्य उत्तर आहे तुकडा अहवाल. प्रश्न नंबर 200 संगणक अंकेक्षणाचा टिंबटिंब दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. योग्य उत्तर आहे संगणकाभोवती अंकेक्षण. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण TYBCom सेमिस्टर 5 ऑडिटिंग अंकेक्षण या विषयाचे 100 बहुपर्यायी प्रश्न बघितले. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व विषयांचे MCQs तुम्हाला MS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.